गुड मॉर्निंग. एक्झाम चालू असल्यामुळे शाळेत जाण्याचा उत्साह असाच दिसतो. ऑफिसला जाण्यापूर्वी बाप्पाचं दर्शन घेतलं. आता हे मंदिर ऑफिसच्या समोर असल्यामुळे आता बरोबर पाय वळतात. घरी आली तेव्हा आईने पूजेची तयारी करून पूजा मांडली होती. आज आहे साखर चौथ संकष्टी. अनंत चतुर्दशी नंतर पहिली संकष्टी येते. ही साखर चौथ संकष्टी असते. काही जण देवाघरातल्या टाकांची पूजा करतात, तर इथे तुळशीजवळ पात्र पान गौरी रूपात मांडून तिची चंद्राच्या प्रकाशात साखरेचे मोदक नैवेद्य दाखवून पूजा केली जाते. गणेश चतुर्थीला चंद्र पाहायचा नसतो, पण याच कथेचा उपशाप म्हणून या संकष्टीला चंद्राला नैवेद्य दाखवून अर्पण करून उपवास सोडला जातो. या पूजेसाठी तांदळाचे दिवे आणि ही फुलं गरजेची असतात. आणि आमच्याकडे मुलांचा अभ्यास चालू असताना त्याला डिस्ट्रॅक्ट करायला